नमस्कार, योगिनीच्या विश्वात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत डाळ ढोकली. योगिनीच्या विश्वातला उद्देश असा होता की आपल्या महाराष्ट्रीयन जो पारंपरिक पदार्थ आहे, जे कालबाह्य ठरलेले आहेत, ते पुन्हा एकदा आपण या चॅनलवरून दाखवणार आहोत. पण माझ्या मैत्रिणींची अशी इच्छा होती की नाही योगुमाई, तुझ्या हातची डाळ ढोकली खायचीच आहे. तर म्हटलं डाळ ढोकली करणारच आहे, तर आपण आपल्या चॅनलला पण पाठवूयात. सो आपण आता करतोय राजस्थान स्टाईलची डाळ ढोकली. यासाठी लागणारं साहित्य: मुगाची, तुरीची आणि हरभऱ्याची अर्धी वाटी डाळ, आलं लसूण, धने पावडर, लाल तिखट, सगळे मसाले, मीठ. गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये हळद, लाल तिखट, धने पावडर, थोडासा चिमूटभर ओवा टाकून मध्ये मस्तपैकी विहीर करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थंड तेल टाकायचं. या तिन्ही डाळी मस्तपैकी एक शिट्टी करून घ्यायची. डाळ शिजेपर्यंत ढोकली बनवून घेऊयात. ढोकल्या झाल्यात, आता आलं लसूण टेचून घेऊयात. त्यानंतर फोडणीसाठी पितळाच्या पातेल्यामध्ये लाकडी घाण्याचं तेल टाकून घ्यायचं. तेल कडकडीत तापलं की मोहरी, जिरी, आपल्या आलं लसूणची पेस्ट, टेचून केलेलं वाटण, कढीपत्ता हे सगळं टाकून मस्तपैकी हलवायचं. आपली शिजलेली डाळ याच्यामध्ये टाकायची आणि ही आईची आवडती प्रोसेस. सगळं उखळ कुकर स्वच्छ गरम पाण्याने धुवून ते पुन्हा एकदा पाणी त्या डाळ ढोकलीमध्ये टाकायचं. याच्यामध्ये थोडं मीठ टाकून याला शिजेपर्यंत, उकळी येईपर्यंत झाकून ठेवायचं. आता उकळी आल्यानंतर आपण एक एक डाळ ढोकली टाकणार आहोत त्याच्यामध्ये. प्रत्येक डाळ ढोकली टाकताना रामकृष्ण हरी म्हटलात तर अत्युत्तम, म्हणजे म्हणाच. आता या डाळ ढोकलीला आपण मस्तपैकी गिरगाईच्या तुपाची फोडणी देणार आहोत. कारण मिठाची डाळ ढोकली जी आहे ती आपण सेपरेट काढलेली आहे आणि ही तिखटाची फोडणी आईबाबांसाठी स्पेशल. कडकडीत उकळलेल्या तुपामध्ये लाल तिखट टाकायचं आणि ती सुंदर अशी फोडणी मारून घ्यायची. ही आमची मिठाची डाळ ढोकली, मस्तपैकी गिरगाईचं तूप घालून, आणि ही आपली तिखटाची डाळ ढोकली. करा ट्राय आणि सबस्क्राईब योगिनीच्या विश्वाला. धन्यवाद.